आज जर फुलाची क्वालिटी जर बघितली तर बघा ना, म्हणजे पूर्ण असं बांधलेलं फुल दिसतंय आणि कलर बघा त्याचा. म्हणजे आता उन्हामुळे टेम्परेचर असल्यामुळे जे जुनं फुल आहे तुमचं तोडायचं राहिले, नॉर्मल थोडासा कलर साईडनी आपल्याला असा पिंकिश दिसतोय, असं थोडासा गुलाबी. पण जे नवीन फुल आहे ते बघा ना, एकदम लाल भडक दिसतंय, गडद लाल, बरोबर ना. म्हणजे पूर्ण गोलाकार पद्धतीमध्ये एकच झाडात नाही, हे दोन झाडं नाहीये, एकच झाड आहे, पण पूर्ण राऊंड मध्ये याचे फुटे झालेले. किती बाय किती वर लागवड केलेली तुम्ही? हे 2.5 बाय 5 वर आहे. आता माल किती निघतो आपण? आता 12-13 किलो 12-13 म्हणजे एक दिवस आड करून एक दिवस आड 12-13 म्हणजे मध्ये एक दिवसाचा गॅप घ्यायचा एक दिवस. आणि तोडायचं 12 ते 13 किलो रोज नव्हतं, म्हणजे सरासरी 100 रुपये जरी धरला तरी आज 1200 रुपये होते एक दिवस आड करून 1000. म्हणजे 1200 रुपये दिवसा, म्हणजे 2 दिवसाला रोज चालू आहे. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. माझं नाव विजय भीमराव पाटील, वडणगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. आपण या बटन गुलाब प्लॉट मध्ये आलोय, बरोबर? बरं. या प्लॉटला किती दिवस झाला आपण? या प्लॉटला झाली की आता 4 महिने झाले. 4 महिने झाले. हे संपूर्ण आपला एसबीटी टेक्नॉलॉजीवर एसबीटी टेक्नॉलॉजी 100%. याला आपण काय काय सुरुवातीला बेसल डोस काय वापरलं होतं? बेसल डोस ग्रीन भूमी 1 बॅग, NPK 1 बॅग आणि कृषीधन 4 बॅग. 4 बॅग. असं आतापर्यंत बेसल डोस आपलं किती झाले त्याला? एकच झालाय. एकच बेसल डोस. एकच. आणि बाकीचं सॉइल मधनं बाकी सॉइल मधनं बायो मधनं सगळं दिलेलं आहे. 12-61, 24-24 आणि उन्हाळ्यामध्ये आज या वर्षी आपण बघतोय की हाय टेम्परेचर म्हणजे जवळजवळ जे विदर्भात असतं नागपूर भागामध्ये 40-42च्या पुढं, ते आज आपल्या इतर कोल्हापूर 42 पर्यंत गेलेलो होतं, बरोबर की? म्हणजे अशा टेम्परेचर मध्ये प्लॉट आहे, पण कुठेही असं जर आपलं पूर्ण संपूर्ण plot बघितलं कुठेही असं स्टेट मध्ये तुमचं एकही झाड दिसत नाही आणि प्रॉपर ग्रोथ झालेली दिसते. आज जर इकडे बघितलं म्हणजे पूर्ण गोलाकार पद्धतीमध्ये एकच झाडात नाही, हे दोन झाडं नाहीये, एकच झाड आहे, पण पूर्ण राऊंड मध्ये याचे फुटे झालेले. किती बाय किती वर लागवड केलेली तुम्ही? हे 2.5 बाय 5 वर आहे. म्हणजे दोन सरीतलं अंतर 5 फूट आणि 2 रोपाचं अंतर 2.5 फूट. आज रेट काय आहे याला? आज रेट 120 रुपये. आणि जास्तीत जास्त किती रेट असतो याला? मग 300 जातोय, 400 रुपये जातोय किलो? सीझन. किलो सीझन नुसार आहे. हा. आता हे क्षेत्र किती आहे आपलं? हे 7 गुंठ आहे. 7 गुंठे. 7 गुंठ्यामध्ये किती रोपं बसलेली? 500. 500 रुपये बसले. आता माल किती निघतो आपण? आता 12-13 किलो 12-13 म्हणजे एक दिवस आड करून एक दिवस आड 12-13. म्हणजे मध्ये एक दिवसाचा गॅप घ्यायचा एक आणि दिवस तोडायचं. 12 ते 13 किलो रोज नव्हतं, म्हणजे सरासरी 100 रुपये जरी धरला तरी आज 1200 रुपये होते एक दिवस आड करून 1000. म्हणजे 1200 रुपये दिवसा, म्हणजे 2 दिवसाला रोज चालू आहे. आणि 7 गुंठ्यामध्ये किती खर्च केला असेल तुम्ही या 3-4 महिन्यामध्ये? एक बेसल डोस फक्त झाला असेल आणि बाकी सगळे लिक्विड आपले दिले. बायो एनपीके बाकीचे केमिकल काहीच नाही. 0% रासायनिक नाहीच काय. रासायनिक लागवडच नाही काहीच नाही. पूर्णपणे सेंद्रिय जे आपले खत आहेत आणि जे एनपीके लिक्विड आहेत. आणि वरून क्रॉप कॉम्बी आणि फ्रूटचा स्प्रे देतो दर 8 दिवसांनी एकदा. नाही, एकच घेतलाय. एकच घेतलाय. आता दुसरा नाही, खोटं काय सांगायचं. 4 महिन्यात एकच spray झाला. हा, एकच स्प्रे झाला. काय सांगाल आता? ही फुलशेती बऱ्याच ठिकाणी फुलशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. समजा झेंडू असतील, गुलाब असतील, शेवंती असेल, समजा अशा शेतकऱ्यांना काय सांगाल? आता एवढ्या टेम्परेचर मध्ये तुम्ही या क्वालिटीचा गुलाब आणलाय, आपली एसबीटी टेक्नॉलॉजी वापरा, म्हणजे रासायनिक पेक्षा जमीन सुपीक राहते आणि भविष्यात उत्पन्न बी आपल्याला मिळणार आहे डबल. आज जर फुलाची क्वालिटी जर बघितली तर बघा ना, म्हणजे पूर्ण असं बांधलेलं फुल दिसतंय आणि कलर बघा त्याचा. म्हणजे आता उन्हामुळे टेम्परेचर असल्यामुळे जे जुनं फुल आहे तुमचं तोडायचं राहिले, नॉर्मल थोडासा कलर साईडनी आपल्याला असा पिंकिश दिसतोय, असं थोडासा गुलाबी. पण जे नवीन फुल आहे ते बघा ना, एकदम लाल भडक दिसतंय,
गडद लाल बरोबर ना. आणि साईज प्रॉपर हीच असते, जास्त मोठी झालं नाही नाही तर नाही, म्हणजे- या साईज ही साईज ही साईज बरोबर आहे. आज जर तुम्ही सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजीचा युट्यूब चॅनलचे म्हणजे जाऊन त्याला भेट दिली आणि ते अनुभव जर बघितले तर एका शेतकऱ्याचे दरवर्षी त्या पिकाचे व्हिडिओ आलेले अनुभव आलेले, म्हणजे याचा अर्थ User- user कंटिन्यू शेतकरी. युजर आहे. बरोबर आहे का नाही? आणि त्याला समाधान माणूस केव्हा सातत्य ठेवतो, जर त्याला अपेक्षित result अपेक्षित. मिळाला तर. बरोबर. म्हणजे कमी खर्चामध्ये त्याचं खिशामध्ये जर 4 पैसे आले तर नक्कीच तो ती गोष्ट प्रॉपर आणि सातत्यपूर्ण वापर. म्हणजे गुलाबाबरोबरच आपण ही एक लाईन गवारीची केलेली आहे. बरोबर, अर्धीच लाईन आहे, म्हणजे तिथून रोप कमी आलेलं आहे आणि तिथून एवढी गवार लावलेली. कोणती आहे गवारी? हे हायब्रिड बियाणं आहे. आपण तुम्ही सांगत होते ना तिचा फुटवा होत नाही अशी कोणती हा, जात? जवळ बंदरी गवारी बंदरी गवार. हा. खरं याला फुटवा होत नाही, खरं ह्याला फुटवा भरपूर झाला. म्हणजे पूर्ण बघा ना, आता हे एकच टोंब आहे. बरोबर का नाही बाई? इथे एकच. त्याचं खोड आहे बघा हे बाई, आणि त्याचं पूर्ण गिअर कसं आहे बघा, किती फुटवे आहे बघ. घेरा बोला. केला हा? घेरा केला ह्याला सेटिंग बघा कसलं सेटिंग म्हणजे हे बघा खालून. सेटिंग बघा सेटिंग म्हणायचं. आणि इथं तर बघा पानं नाहीच महत्वाचं इकडे बघा, इथं याला पानं पानं याला कमी. पानं नाही आणि सगळं सेटिंग आणि सेटिंग एक नंबर. पानं कमी आणि सगळं शेंगा जास्त setting. आहे त्याला. पण त्याचं पानाची क्वालिटी बघा ना सर, हे बघा ना, आता हे पान बघा केवढे. थिकनेस पण पानाचा बघा. आता इथं हे सेटिंग बघितलं तर बघा की सेटिंग बघा गेलं. म्हणजे एकंदरीत जे भाजीपाला शेतकरी आहेत आणि खास करून जे गवार पीक घेत आहेत तर त्यांच्यासाठी म्हणजे एक तुम्ही ही जी लाईन आहे ना, ते त्यांच्यासाठी एक डेमो झालाय बरोबर. बरं का नाही? म्हणजे हे बघून गवार उत्पादक शेतकऱ्यांनी नक्कीच एसबीडीचे जे टेक्नॉलॉजी आहे तर पूर्ण शेड्यूल जर वापरलं नक्कीच तुम्हाला या पद्धतीने चमत्कार बघायला मिळते. बरं का नाही? तर नक्कीच खूप छान माहिती दिली सर. तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा 89 75 23 28 28. आणि तुमचं ह्या शॉप पण आहे, म्हणजे हा न तुम्ही स्वतः पण वापरतात, स्वतः वापरतो. शेती करतात आणि त्याच्या अनुभवातून इतर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक शेतीचं मार्गदर्शन करतात एसबीटीच्या माध्यमातून. शॉपचं नाव आणि पत्ता सांगा. नवनाथ आगरू कुठे आहे तुमचं? वडणगे. वडणगे मध्ये. बरोबर आहे. तर म्हणजे वडणगे असेल तालुका कोणता आहे तो सर? तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर. तर या परिसरात ज्या शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक शेतीची सुरुवात करायची असेल, आपल्या पिकाला कुठंतरी वापरून बघायचंय समजा कमी क्षेत्रावर आणि अनुभव घ्यायचा असेल तर सरांशी नक्की संपर्क साधा. नक्कीच तुमच्या अनुभवामध्ये काहीतरी वेगळा बदल झाल्याशिवाय राहणार नाही. खूप छान माहिती दिली. धन्यवाद.